प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील 10वी हा महत्त्वपूर्ण टप्पा असतो। खरं तर 10वीचा निकाल लागून जवळपास 2.5 महिने झालेले आहेत आणि सध्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाली आहे। नुकताच 10वीच्या परीक्षा संपल्याच्या नंतर जो 11वी प्रवेशाची चौथी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे आणि एकंदरीतच या 11वी प्रवेशामधले अनेक ज्या प्रवेशाच्या ज्या जागा आहेत त्या रिक्त झालेल्या आहेत। सध्या आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी पुण्यातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य गौतम मागरे सर सध्या आपल्यासोबत आहेत। आपण त्यांच्यासोबत चर्चा करूयात। सर, खरं तर 11वीची प्रवेश प्रक्रिया सध्या सुरू आहे, चौथी यादी सुद्धा जाहीर झालेली आहे। मात्र अनेक विद्यार्थ्यांच्या सध्या जे प्रवेश प्रक्रियेमध्ये आपण बघितलं तर बऱ्याचशा महाविद्यालयामधली जी आहे ती रिक्त जागा आहेत। याचं नक्की मूळ कारण काय? याचं सर्वात महत्त्वाचं मूळ कारण मला असं वाटते की ओव्हरऑल आपण जर विचार केला तर या ॲडमिशन प्रक्रियेमध्ये जवळपास 72% हे रिझर्वेशन आहे आणि त्याच्यासोबतच स्पोर्ट्सचं 5%, 30% महिलांचं आणि 1% जे निराधार विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी। असं एकंदरीत ॲडमिशनची ही जी प्रक्रिया आहे याच्यामध्ये जे काही कोटे निर्धारित झालेले आहेत आणि त्या कोट्याच्या अंतर्गत विद्यार्थी अप्लाय करत असताना त्या कॉलेजेसला सिलेक्ट न केल्यामुळे, त्या कोट्याप्रमाणे सिलेक्ट न केल्यामुळे अनेक विद्यार्थी आजही प्रवेशापासून बाजूला आहेत, अलिप्त आहेत। याचं सर्वात महत्त्वाचं कारण मी मागच्या 30 वर्षापासून पाहतो लक्ष्मणराव आपटे कनिष्ठ महाविद्यालयाचं कटऑफ हे पुण्यातलं हायेस्ट कटऑफ असलेलं आतापर्यंतचं 11वी ॲडमिशन सेंट्रलाइज ॲडमिशन प्रक्रियेचं हायेस्ट कटऑफ असलेलं कॉलेज आहे। परंतु तरीसुद्धा आत्ता चौथा राऊंड आलेला आहे। तिसऱ्या राऊंडपर्यंत आमच्या अनुदानितच्या 80% जागा भरलेल्या आहेत, आणखी 20% जागा बाकी आहेत। विनाअनुदानितच्या फक्त 160 जागापैकी 73 जागा भरलेल्या आहेत आणि कॉमर्सच्या 160 जागापैकी फक्त 52 जागा भरलेल्या आहेत। याचं एकमेव कारण की विद्यार्थ्यांनी ज्या पद्धतीनं ह्या कॉलेजला मला ॲडमिशन मिळेल, त्या कॉलेजला ॲडमिशन मिळेल, यामुळे अनेक विद्यार्थी आजही वाट पाहत आहेत आणि त्यामुळे त्या कॉलेजची वाट पाहत असल्यामुळे त्या कॉलेजच्या रिझर्वेशनच्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी जे प्रिफरन्स चॉईस करायला पाहिजे ते चॉईस न केल्यामुळे आजही विद्यार्थी प्रवेशापासून अलिप्त आहेत, बाजूला आहेत। आता हा जो चौथा राऊंड संपल्यानंतर आता चौथ्या राऊंडमध्ये सुद्धा अपेक्षित अशा काही याद्या आलेल्या नाहीत। एडेडमध्ये फक्त 7 विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे, अनएडेडच्यामध्ये फक्त 11 विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे आणि कॉमर्सच्या 27 विद्यार्थ्यांची यादी आलेली आहे। असं जर झालं तर आजही मी पाहतो की जवळपास विनाअनुदानितच्या 50% ॲडमिशनची प्रक्रियासुद्धा पूर्ण झालेली नाही। जोपर्यंत ही आता यानंतरची जी काही ॲडमिशन प्रक्रिया आहे, रिझर्वेशनच्या ज्या काही ह्याच्या जागा आहेत ह्या जेव्हा जनरलाइज होतील आणि जनरलाइज झाल्यानंतर मेरिटप्रमाणे जेव्हा ॲडमिशन प्रक्रिया सुरू होईल मला वाटते तेव्हा कदाचित हे फॉर्म हे विद्यार्थी प्रिफरन्स देतील आणि त्याप्रमाणे ती ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईल। परंतु तरीसुद्धा चौथ्या राऊंडनंतरसुद्धा कमीत कमी एक 3 राऊंडची तरी गरज आहे, ज्या राऊंडमध्ये पहिला राऊंड, दुसरा राऊंड, पहिला राऊंड जनरल होईल, त्याच्यामध्ये बरेचसे विद्यार्थी अप्लाय करतील, दुसरा राऊंड आणि शेवटचा जो राऊंड आहे तो एफएस राऊंड, फर्स्ट कम फर्स्ट सिलेक्ट अशा पद्धतीने जर केलं तरच ही ॲडमिशन प्रक्रिया पूर्ण होईल आणि मला वाटतं त्यासाठी कमीत कमी आणखी 3 राऊंडची वाट पाहावी लागेल। ठीक आहे सर, तुम्ही सांगतायत की आता आणखी 3 राऊंडची गरज आहे, पण समजा आता तुमच्या चौथ्या प्रवेश प्रक्रियेमध्ये एखाद्या विद्यार्थ्यांनी तुमच्याच महाविद्यालयाचा प्रवेश क्रमांक दिलेला असेल, म्हणजे पसंती क्रमांक दिलेला असेल आणि त्याला जर आता ह्या पसंती क्रमांकामध्ये समजा नंबर नाही लागला तर दुसऱ्या आता पसंती क्रमांकासाठी त्याला काय करावं लागेल? म्हणजे ती प्रवेश प्रक्रियाची नेमकी कशी ही असेल? ही प्रवेश प्रक्रिया कशी आहे की त्या कॉलेजचं त्या कॅटेगरीचा कटऑफ किती आहे, जर तिथं जागा नसेल तर जागा मिळणार नाही। परंतु ती जागा त्याने त्या कॉलेजचा प्रिफरन्स त्याने कोड भरला असेल आणि त्या कॅटेगरीची जागा जर उपलब्ध असेल तर निश्चितपणे त्याला मिळेल। परंतु आता जर समजा भरून सुद्धा मिळालेलं नाही, याचा अर्थ स्पष्ट आहे की त्याच्या पुढचा कटऑफ तिथं त्याने ऑलरेडी अप्लाय केलेला आहे आणि ती जागा त्याला मिळालेली आहे। त्याच्यामुळे असं म्हणता येणार नाही की त्याने फॉर्म भरलेला असताना सुद्धा त्याला जागा मिळाली नाही। जर त्या कॅटेगरीची जागा जर उपलब्ध असेल तर निश्चितपणे त्याला मिळेल, परंतु न मिळालं याचं सर्वात महत्त्वाचं कारण त्यांनी
तो जो प्रिफरन्स फॉर्म भरलेला आहे त्या प्रिफरन्स फॉर्ममध्ये ज्या कॅटेगरीचा विद्यार्थी त्याच्या पुढचा आहे त्याला मिळालेला आहे, त्याला जरी समजा मिळालेला नसेल तर तो कुठेतरी त्या क्यूमध्ये असेल. फक्त जेव्हा ते ओपन होईल तेव्हा मेरिटप्रमाणे यादी फायनल होईल आणि त्याप्रमाणे त्याला प्रवेश मिळेल. पर सर याच वर्षाचं झालं आहे की बहुतांश प्रवेश प्रक्रियामधल्या बऱ्याच विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त आहेत, याच वर्षाचं झालं आहे की याच्यापूर्वी पण व्हायचं? नाही, याच्यापूर्वी तरीसुद्धा एक 5 ते 6 राऊंड व्हायचे, परंतु आता यावर्षी थोडंसं डिले होऊ लागलेला आहे. म्हणजे प्रवेश प्रक्रियेसाठी विद्यार्थ्यांचा जो ऑप्शन निवडण्याची जी प्रक्रिया आहे ती कुठंतरी मंदावलेली आहे आणि काही विद्यार्थी चांगल्या कॉलेजेसमध्ये अप्लाय न करता जे टाईप कॉलेजेस आहेत त्या टाईप कॉलेजेसकडे, सायन्सच्या पर्टिक्युलरली विद्यार्थ्यांचा टाईप कॉलेजेसकडे थोडासा जो ओढा आहे तो थोडासा जास्त जाणवतो आणि त्याच्यामुळे जे अत्यंत चांगले कॉलेजेस आहेत आजही त्या चांगल्या कॉलेजमध्ये 100% ॲडमिशनची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. याचं सर्वात महत्त्वाचं कारण क्लासवाल्यांनी ज्या लोकांसोबत टाईप केलेलं आहे ते आहे. खरं तर 11 ऑगस्टपासून सर्व महाविद्यालय सुरू करण्याच्या अशाकरिता सूचना पण दिलेल्या आहेत. तोपर्यंत सर्व प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन सर्व काही सुरळीत तोपर्यंत होईल असं वाटतंय? निश्चितपणे आता हा चौथा राऊंड आता 31 आणि 2ला संपेल. त्यानंतर लगेच 2 दिवसामध्ये ते फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि खऱ्या अर्थानं पुढचा जो राऊंड आहे, पुढच्या जे 2 ते 3 राऊंड आहेत ते खूप महत्त्वाचे आहेत, जे ओपन असतील आणि त्यामध्ये मला वाटते जास्तीत जास्त ॲडमिशन हे पूर्ण होतील. साधारणपणे 11 तारखेपर्यंत आपण शासनाने जे सांगितलेलं आहे 11 तारखेपर्यंत या चौथ्या राऊंडनंतर जर 2 राऊंड झाले तर कदाचित निश्चितपणे ती प्रक्रिया त्या अनुषंगाने पूर्ण करण्याची संधी मिळेल. आपण बघतोय की अनेक विद्यार्थ्यांचं टायअप महाविद्यालयाकडे जास्त प्रवेश घेण्याचा ओढा आहे, त्याच्यामुळे निश्चितच सध्याची जी प्रवेश प्रक्रिया आहे ती थोडीशी जरा कमी गतीने जे आहे ती सुरू होत आहे अशी प्रतिक्रिया आहे ती प्राचार्य यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विशाल रायपुरेसोबत लक्ष्मण जाधव, TVNine मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.